नमस्कार स्वामी परिवार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तो तारक मंत्रावर. तारक मंत्र, स्वामींचे तारक मंत्र. या तारक मंत्रात इतकी काही पावर आहे. तर एखाद्या आजारी माणसाला जरी आपण एखादं तारक मंत्राचं पाणी तयार करून दिलं, त्याच्यावर मंत्र उच्चार, त्या पाण्यावर मंत्र उच्चार करून 11 वेळा म्हणा किंवा आपल्याला जमेल तेवढ्या वेळा म्हणा त्याच्यावर तारक मंत्र उच्चार केले, तर त्या तारक मंत्रामध्ये इतकी पॉवर आहे. तर तो आजारी माणूसही बरा होऊ शकतो किंवा आपल्यावर जे काही संकट किंवा काही आलं असेल, निगेटिव्हिटी म्हणा किंवा काय, तीही त्या तारक मंत्रात दूर होते. अशी त्या तारक मंत्रात इतकी काही पॉवर आहे. फक्त ते तारक मंत्र किती अंतःकरणातून, मनापासून उच्चारले जातात यालाही महत्त्व आहे. नाहीतर पठण केल्यासारखं आपलं पठण करत राहायचं असं त्याला हे नाही आहे. पण ते किती अंतःकरणातून, किती काकुळतीने आपण स्वामीचे तारक मंत्र म्हणतो यालाही महत्त्व आहे. आणि जर त्या पद्धतीने आपण तारक मंत्राचं पाणी तयार केलं, तर ते पाणी एखाद्या आजारी माणसाला दिलं तर ते त्या माणसाला लागू होतं आणि तो त्यातून बरा होऊ शकतो. असं माझ्या बाबतीत तरी मी अनुभव घेतलेला आहे त्या तारक मंत्राच्या पाण्याचं. इतकं स्वामींची त्या तारक मंत्रावर छाप आहे. आणि असं ते पवित्र एक गंगाजळच तयार होऊन जातं जेव्हा आपण ते तारक मंत्राचं पाणी, जेव्हा ते आपण तारक मंत्राचं पाण्यावर आपण मंत्र उच्चार करतो, तारक मंत्र बोलतो, त्यानंतर ते पाणी एवढं गंगाजळ एवढं पवित्र होऊन जातं ना, की त्याची पॉवर आपण जेव्हा त्या आजारी व्यक्तीला देतो किंवा काही असू दे, कोणत्याही माणसाला देतो, तर त्याच्यातली आतमधीतली निगेटिव्हिटी असू दे किंवा आजारपण एखाद्याचा असू दे, ते त्या तारक मंत्राच्या पाण्याने नक्कीच खात्रीने निघून जातं किंवा बरा होतो तो माणूस. तर बघा, एक तारक मंत्राचं पाण्याचं तुम्हीही तुमच्या बाबतीतही अशा काही अडचणी असतील किंवा कोण आजारी असेल, तर तुम्हीही स्वामीचं तारक मंत्र म्हणा. त्या पाणी घ्या, उजव्या डाव्या हातावर तांब्याचा लोटा ठेवा, त्याच्यात पाणी भरा, आपला हात त्या तांब्यावर ठेवा आणि 11 वेळा किंवा तुम्हाला जेवढे वेळ जमेल तेवढ्या वेळा ते मंत्र उच्चार करा. आणि ते पाणी एवढं पॉवरफुल होतं ना, की तुम्ही ते पाणी जरी त्या व्यक्तीला दिलात तर नक्कीच तुम्हाला मान्य आहे एका दिवसात काही होऊ शकत नाही, पण रेग्युलर तुम्ही त्या आजारी माणसाला दिलं तर ती सवय होऊन जाते आपल्या तारक मंत्राची. आणि मग ते पाणी एकदम पवित्र होऊन जातं. तर तारक मंत्रामध्ये खूप पॉवर आहे.